हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर पहा बाळांनो, आज आपण 11th स्टँडर्डचा M1चा टॉपिक नंबर 4 चालू करतोय. टॉपिकचं नाव आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. ओल्ड सिलेबसमध्ये डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हे वेगवेगळे दोन टॉपिक होते, मात्र न्यू सिलेबसमध्ये हे दोन टॉपिक कंबाईन करण्यात आले. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी की मॅट्रिसेस हा टॉपिक तुम्हाला 12ला सुद्धा रिपीट होतोय M1मध्येच. ओके, सो मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंटचं फार जवळचं रिलेशन आहे. सो हे दोन टॉपिक काय केलेत, कंबाईन करण्यात आलेत. तर आपण या टॉपिकमध्ये टोटल किती पॉईंट पाहणार आहोत. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस असे दोन पार्ट आहेत. ॲक्च्युली डिटर्मिनंटमध्ये आपल्याला पाहिजेत कोणते पॉईंट पहा. डिटर्मिनंट म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा. त्यानंतर डिटर्मिनंटचं एक्सपेन्शन कसं करायचं. त्यानंतर मायनर आणि कोफॅक्टर म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट आणि ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. हे चार पॉईंट आपल्याला कशाचे पाहिजेत, डिटर्मिनंटचे. ओके, आणि मॅट्रिसेस हा जो तुमचा सेकंड पार्ट आहे. तर याचे तीनच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत. त्यातला फर्स्ट पार्ट आहे मॅट्रिसेस म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स. ओके, पहिल्यांदा काय येईल, इंट्रोडक्शन, नंतर टाईप्स, मॅट्रिसेसचे टाईप्स, त्यानंतर मॅट्रिसेसचं ऑपरेशन म्हणजे काटछाट नाही तर मॅथ्समध्ये ऑपरेशन माहिती तुम्हाला, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, आणि त्यानंतर आहे प्रॉपर्टीज, मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या आहेत. ओके, तर अशा ह्या हे चार पॉईंट आणि हे 3 पॉईंट अशा 7 पॉईंटवर तुम्हाला या एक्झरसाइजमध्ये या टॉपिकमध्ये टोटल 7 एक्झरसाइज पाहिजेत. ओके, त्यातले पहिले जे 2 पॉईंट आहेत, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट अँड मायनर अँड कोफॅक्टर, या 2 पॉईंटवर डिपेंड तुमचा फर्स्ट एक्झरसाइज आहे. कोणता, 4.1. ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज यावर तुमचा सेकंड एक्झरसाइज डिपेंड आहे. ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट यावर तुमचा थर्ड एक्झरसाइज डिपेंड आहे. म्हणजे डिटर्मिनंटचे तुम्हाला किती एक्झरसाइज आहेत, टोटल 3 एक्झरसाइज आहेत. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मॅट्रिसेस अँड टाईप्स यावर तुमचा एक एक्झरसाइज डिपेंड आहे, एक्झरसाइज नंबर 4. त्यानंतर ऑपरेशन ऑफ डिटर्मिनंट यावर मात्र तुमचे 2 एक्झरसाइज डिपेंड आहेत. कारण ॲप्लिकेशन ऑपरेशनमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड स्केलर मल्टिप्लिकेशन बाजूला केलं आहे आणि ओन्ली 2 डिटर्मिनंटचं मल्टिप्लिकेशन हा पार्ट बाजूला केला आहे. ओके, यावर 2 एक्झरसाइज 5 आणि 6. ओके, आणि शेवटचा जो पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट, या पॉईंटवर तुमचा 7 नंबरचा एक्झरसाइज डिपेंड आहे. ओके, तर अशा पद्धतीने 7 एक्झरसाइज आपण डिटेल एक पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या. ओके, सगळ्यात महत्त्वाचं नक्की हे काय आहे, काय यूज करायचं आणि कशा पद्धतीने आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, तर आपण सुरुवात करतोय आपल्या फर्स्ट पॉईंटपासून आणि तो पॉईंट पहिला पार्ट आहे, पहिला टॉपिक आहे आपला डिटर्मिनंट. ओके, आणि नंतर एक्सपेन्शन आणि मायनर अँड कोफॅक्टर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 पॉईंट म्हणजे तुमच्या पहिल्या एक्झरसाइजचा बेस आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, तर सुरुवात करतोय आपण टॉपिकला आणि टॉपिकची पहिलीच कन्सेप्ट आपण या ठिकाणी सुरुवात करतोय डिटर्मिनंट. पण त्याआधी जर तुम्हाला हे पॉईंट राईट करायचे असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते राईट करू शकता. ओके, म्हणजे काय होईल, या निमित्ताने तुमच्या लक्षात येईल का ऑल ओव्हर टॉपिकमध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने जातोय, एक लिंक राहण्यासाठी हे पॉईंट फार गरजेचे आहेत. ओके, ठीक आहे. तर एक्सपेन्शन, मायनर अँड कोफॅक्टर म्हणजेच फर्स्ट एक्झरसाइजचा बेस आपण या टॉपिकमध्ये कव्हर करतोय. पहिल्यांदा डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट वर्ड, ओके, हे 2 पॉईंट आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. डिटर्मिनंट हा जो वर्ड आहे हा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कुठे ऐकला, 10th स्टँडर्डमध्ये. 10th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा जो तुमचा पहिला टॉपिक होता, त्या लिनियर इक्वेशन अँड 2 व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन अँड 2 व्हेरिएबलचा फॉर्मॅट काय होता, ax प्लस by इज इक्वल टू c किंवा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर लिनियर टाईप इक्वेशन या टाईपचे काही इक्वेशन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 10 असं समजा, अँड 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 आहे असं समजा. ओके, आणि हे 2 इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मग ही 2 इक्वेशन सॉल्व करताना तुम्ही मेथड यूज केल्या. त्यातली पहिली होती इलिमिनेशन. कोणाचं तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा आणि मग जर ती इक्वेशन 1वरनं तुम्हाला जर ती फाइंड आउट केली असेल तर 2मध्ये ती पुट करा. ओके, 10चं बेसिक. त्यानंतर दुसरी मेथड होती इक्वेशन
कोइफिशियंट सेम करा. म्हणजे जर वाय वाय सेम जर झाला किंवा एक्स एक्स सेम जर केलं तुम्ही, तर एक्सला एक्स काय करत होता, तुम्ही कॅन्सल करत होता का, कारण ह्या दोन इक्वेशनचं तुम्ही काय करत होता, सबट्रॅक्शन करत होता. म्हणजे दोन मेथड तुम्ही लिनियर इक्वेशनच्या पाहिल्या आणि तुम्ही लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची तिसरी मेथड पाहिली आणि ती कोणती होती, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स नावाचा एक जर्मन मॅथमॅटिशियन आहे, तर त्यांनी ही मेथड डेव्हलप केली का, जर तुम्हाला दोन व्हेरिएबल यूज करून तुम्ही जर एखादं इक्वेशन बनवलं असेल किंवा दोन सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तर तुम्ही ह्या दोन मेथड यूज करा, पण आमची पण एक मेथड यूज करा. आणि त्याच मेथडला त्यांनी नाव काय दिलं, त्यांनी म्हणजे बाकीच्यांनी दिलं असावं, क्रॅमर्स रूल. ओके. आता त्या क्रॅमर्स रूलने तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय करायचं होतं, तर डी फाइंड आउट करायचं होतं. डी म्हणजे कोण, डिटर्मिनंट. डी म्हणजे काय, डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट डीने सुद्धा डिनोट केला जातो, DET एवढा सुद्धा डिनोट केला जातो. तुम्ही त्याला डेल्टा म्हणजे असा ट्रायंगल, हा ट्रायंगल म्हणजे डेल्टा. ओके. डेल्टा कुठून आला, जसं थिटा पॉवर काय, थिटा काय आला, तर लॅटिन अल्फाबेटमधलं एक लेटर अल्फाबेट उचललं त्याला काय म्हटलं, थिटा. तसंच हा डेल्टासुद्धा लॅटिन अल्फाबेटमधलंच एक लेटर अल्फाबेट आहे, दॅट्स इट, वेगळं काही नाही आहे. ओके. तर डिटर्मिनंट डेल्टा इज इक्वल टू काय केलं तुम्ही इथे, तर 3 4 2 3 असं एक डिटर्मिनंट तयार केलं. हे आपण रिव्हिजन बेसिक पाहतोय. ओके. आपला पॉईंट कोणता चाललाय, डिटर्मिनंट कनेक्ट राहायचं आहे आपल्या लिंकशी. ओके. हे काय आपलं डिटर्मिनंट. आता त्यानंतर तुम्ही कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, DX. पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड आउट केला, नंतर कोण केलं, DX. जेव्हा तुम्ही DX डिटर्मिनंट तयार केलं, तर त्यावेळेस काय केलं तुम्ही, 2 3 हे इलिमेंट घेतले, पण तुम्ही एक्सचे इलिमेंट DX फाइंड आउट करताना घेतले नाही. मग तिथं कोणते भरले तुम्ही, 10 आणि 11. त्यानंतर तुम्ही कोणाला फाइंड आउट केलं, DYला फाइंड आउट केलं. DY काय आलं, त्यावेळेस तुम्ही वायचे इलिमेंट नाही लिहिले, 3 4 हे तसेच आले पहा, आणि इथे काय आले 10 आणि 11. मग तुम्ही काय केलं, डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके. मग आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायचं हे माहिती आहे तुम्हाला. काय केलं तुम्ही, 3 3 जा 9. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन माहिती आहे तुम्हाला हे. ओके. आणि 2 8 4 जा 8 इज इक्वल टू किती आले, 1. त्यानंतर ॲज इट इज तुम्ही इथं पण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. काय आलं, 10 3 जा 30. ओके. मायनस 11 2 जा 22. ॲन्सर किती आलं, 8. त्यानंतर 11 3 जा 33. ओके. 40 मायनस, ओके, ॲन्सर किती आलं, -7. म्हणजेच काय झालं रे पा. मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं, एक्स फाइंड आउट करायचं होता. एक्सचा फॉर्म्युला काय आहे, dx/d, अँड वायचा फॉर्म्युला काय आहे, dy/d. ओके. मग dxची व्हॅल्यू किती आलेली आहे, 8 अपॉन डीची व्हॅल्यू किती आहे, 1. ॲन्सर किती आलं, 8. त्याचप्रमाणे dyची व्हॅल्यू किती आली, -7. -7 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू -7. म्हणजे हे जे इक्वेशन होतं त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती आहे, 8 आणि वायची व्हॅल्यू किती आहे, -7. हा सगळा 10चा पार्ट आपण या ठिकाणी रिव्हिजन केला. तर या ठिकाणी हा जो पार्ट यूज करण्यात आला, तर याला काय म्हणण्यात आले, डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंटचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन जर केलं, तर इथं किती एलिमेंट आहेत, 4 एलिमेंट आहेत. ओके. आता इक्वेशन थोडंसं बाजूला ठेवा, एलिमेंट किती आले, 4. मग ह्या 4 एलिमेंटला तुम्ही काय केले, 2 रो आणि 2 कॉलममध्ये काय केलं, अरेंज केलं. म्हणजे तुम्हाला जे एलिमेंट मिळाले ABCD, समजा हे 4 एलिमेंट आहेत. जर हे 4 एलिमेंट मी या टाईपमध्ये अरेंज केले ABCD, तर याला एक मी डिटर्मिनंट म्हणणार आहे. ओके. याला नाव देण्यात आलं. ओके. डिटर्मिनंट म्हणजे काय, जर दिलेले 4 नंबर स्क्वेअर टर्ममध्ये, स्क्वेअर टाईपमध्ये जर तुम्ही अरेंज केले, ओके, 2x2च्या ऑर्डरमध्ये. 2x2ची ऑर्डर म्हणजे काय, तर रो किती आहेत, आडव्या ओळी 2, उभ्या ओळी 2, म्हणजे 2x2ची ऑर्डर, 2 रो 2 कॉलम. ओके. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट असं त्यांनी नाव दिलं आणि याचा वापर करून तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत होतं. आता काय झालं पहा, जेव्हा यामध्ये अजून एक इक्वेशन ॲड झालं, व्हेरिएबल ॲड झालं, इक्वेशन म्हणण्यापेक्षा व्हेरिएबल ॲड झालं. आता 3 व्हेरिएबलचे 3 इक्वेशन तुम्हाला मिळाले. 3 व्हेरिएबलची किती इक्वेशन, 3. आता तुम्ही कोणती मेथड यूज कराल, तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू आणि झेडची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. म्हणजे इथं असं आपण कन्सिडर करू का, 10 मँगो होते, ते 10 मँगो होते, 10 आंबे तुम्हाला दोघांमध्ये द्यायचे होते.
तर किंवा आपण असं पण म्हणू शकतो की दोघांना मिळून 10 आंबे दिले आणि त्या दोघांच्या जर मिळणाऱ्या आंब्यांचं वजाबाकी जर केली म्हणजे डिफरन्स जर पाहिला तर तो 7 येतो. अशा टाईपमध्ये जर आपण किंवा 4 येतो ॲक्सेट्रा. म्हणजे आपण काय केलं, एकाला रामला x आंबे दिले आणि श्यामला y आंबे दिले. मग x + y = 10 आणि x - y = 4 7 काय असेल ते. मग तुम्ही ते इक्वेशन काय केलं तर सॉल्व आणि त्यानुसार तुम्हाला रामला एक्झॅक्ट किती मिळाले, श्यामला एक्झॅक्ट किती मिळाले हे तुम्ही फाइंड आउट केलं होतं. पण आता काय केलं आपण तिघांना, ओके, रामला काही आंबे दिलेत, श्यामला काय दिलेत आणि लक्ष्मणला काय दिलेत असं कन्सिडर करू आपण. ओके, मग ह्या तिघांना वेगवेगळे नंबर ऑफ आंबेज दिलेत. मग आपण ह्या तिघांची ॲडिशन किंवा पहिल्या दोघांची ॲडिशन करून तिसरा मायनस केलं तर काही आकडे मिळतात. असे जर तुम्हाला 3 इक्वेशन दिले आणि तर ते इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायला सांगितले तर मग आता काय करायचं, तर 3 इक्वेशन असताना तुम्ही ते इक्वेशन कसं सॉल्व करू शकता हे सुद्धा क्रॅमर्सनी सांगितलं. त्यांनी त्याच्यासाठी एक मेथड डेव्हलप केली. ॲक्च्युली तीच ही मेथड. जसं 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल असणारं 3 इक्वेशन जर तुम्हाला आली आणि x y झेडच्या जर व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितल्या मग त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे, ax + by + cz = d किंवा 0 पण असू शकतो. जर असं असेल, अशा टाईपचे 3 इक्वेशन आले तर एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. जसं अल्जेब्रामध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरली, इक्विटिंग कोइफिशियंट वापरली आणि तिसरी क्रॅमर्स रूल वापरला, तसं हे इक्वेशन सॉल्व करताना सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. पण तो क्रॅमर्स रूल वापरण्याआधी आपल्याला काय माहीत पाहिजे, डिटर्मिनंट माहीत पाहिजे. जेव्हा 2 इक्वेशन होती आणि 2च व्हेरिएबल होते तेव्हा त्याची अरेंजमेंट या टाईपमध्ये होत होती. आता जर 3 इक्वेशन मिळणार असतील आणि 3 व्हेरिएबल असतील तर अरेंजमेंट कशा टाईपमध्ये असणार आहे, तर सिंपल आहे. जर 3 व्हेरिएबल आणि 3 इक्वेशन असतील तर आता हे तुमच्या लक्षात आले, तुम्ही पॉज करून हे जस्ट रिव्हिजन म्हणून राईट करू शकता. ओके, आता फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलेलं आहे, अरेंजमेंट कशा पद्धतीने आणि त्याला काय म्हणणार आहे 2/2 ची ऑर्डर. ओके, आणि आता आपण काय पाहतोय 3/3 ची ऑर्डर. 3/3 ची ऑर्डर का बरं. ओके, आता पहा, हा जो पार्ट होता अरेंजमेंट हा डेल्टा इथं होता. ओके, डिटर्मिनंट. आता जर अशा टाईपमध्ये इक्वेशन आलं तर इथं जो डेल्टा तयार होणार आहे, इथे जो डेल्टा तयार होणार आहे हा काय होणार आहे पहा. जर 3 इक्वेशन A1 B1 C1 A1 B1 C1, त्यानंतर दुसरं इक्वेशन A2 B2 C2, तिसरं इक्वेशन A3 B3 C3, हे झालं एक इक्वेशन, सॉरी डिटर्मिनंट. ओके, काय केलं आपण इथं ABC XYZ जे काय आहेत कोइफिशियंट आहेत आणि ते कोइफिशियंट आपण या टाईपमध्ये लिहून घेतले. इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा AX + BY = C, म्हणजे इथं तुम्ही काय म्हणू शकता, इथं काय म्हणू शकता A1 B1 A2 B2, म्हणजे अशी तुम्हाला 2 इक्वेशन दिली होती. दॅट्स इट, त्याची ही अरेंजमेंट आली. त्याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं माहिती आहे तुम्हाला. आता काय झालं 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन म्हणजे एलिमेंट किती आले 9. आता 9 एलिमेंट स्क्वेअर टाईपमध्ये जर अरेंज केले तर या टाईपमध्ये होतं. ओके, तसं डिटर्मिनंट जे दाखवलं जातं, डिटर्मिनंट पॉवर का = डेल्टा = तर त्याचा फॉर्म्युला आहे AIJ आणि खाली आहे M × N. इथं काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे, किती रो घेत आहे, किती कॉलम घेत आहे. आता IJ हा काय प्रकार आणि MN हा काय प्रकार आहे. तर MN म्हणजे काय असणार आहे, तर आता इथं डिटर्मिनंटमध्ये 3/3 ची ऑर्डर, 2/2 ची ऑर्डर, 4/4 ची ऑर्डर अशाच टाईपमध्ये असणार आहे. म्हणजे रो आणि कॉलम डिटर्मिनंटमध्ये काय असतात, सेम असतात, कारण दिलेले नंबर तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये अरेंज करायचे, स्क्वेअर टाईपमध्ये. ओके, म्हणजे 4 मेंबर स्क्वेअर टाईपमध्ये अरेंज केले. इथं किती मेंबर आहेत, 9 मेंबर. ओके, आता खरं तर त्याचा फॉर्म्युला 2/2 3/3 M आणि N ची व्हॅल्यू किती असणार आहे, सेम असणार आहे. ओके, तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू I आणि J. I आणि J काय आहे, तर I म्हणजे असतो रो, I म्हणजे काय आहे रो, आणि J म्हणजे काय असणार आहे कॉलम. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणचा जर तुम्हाला एलिमेंट फाइंड आउट करायचा असेल का एक्झॅक्ट त्या लोकेशनचा एलिमेंट तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याने तो काढू शकता. म्हणजेच काय पहा, डिटर्मिनंट म्हणजे डेल्टा = रो, I काय दाखवतो रो आणि J काय दाखवतो कॉलम. पॉवर का आता A11 म्हणजे काय झालं, पहिला रो पहिला कॉलम. पहा इथं
थोडंसं बाजूला घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इज इक्वल टू हा काय R1, इथं काय येणार आहे R2, आणि इथं काय येणार आहे R3, इथं काय C1, C2, C3. हे काय आहेत कॉलम आहेत, हे काय आहेत रो आहेत. इथं काय लिहिलं मी A, इथे पण एक इलिमेंट, इथे एक इलिमेंट, एक इलिमेंट, एक इलिमेंट, एक इलिमेंट, इथे एक इलिमेंट, इथे एक इलिमेंट, इथे एक इलिमेंट. आता पहा काय हा पहिला नंबर काय दाखवतो, आय म्हणजे कोण आहे रो, पहिला रो पहिला रो पहिला रो, दुसरा सेकंड रो सेकंड रो सेकंड रो, थर्ड रो थर्ड रो थर्ड रो. ओके. त्यानंतर पहिला कॉलम दुसरा, पहिला कॉलम पहिला कॉलम, दुसरा कॉलम दुसरा कॉलम दुसरा कॉलम, तिसरा कॉलम तिसरा कॉलम तिसरा कॉलम. आता तुम्ही जर पाहिलं तेव्हा कोणत्या पण पोझिशनचा एक्झॅक्ट इलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करता येईल आणि त्याबद्दल काही क्रिया जर तुम्हाला इथं ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. दॅट्स इट. म्हणजे हे जे नंबर आहेत हे एक्झॅक्ट पोझिशन कळावी. ओके. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर पहा सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, एक्झॅक्ट लोकेशन या टाईपमध्ये या टाईपमध्ये. ओके. हे एक्झॅक्ट लोकेशन समजावं, बाकी दुसरं काहीच नाही. जसं की इथं तुम्ही A1 B1 A2 B2, मग लोकेशन इथं पण जर तुम्ही याचं या टाईपमध्ये जर अरेंजमेंट तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही काय करू शकता, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम आणि दुसरा रो दुसरा कॉलम, या टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता अरेंजमेंट करू शकता. आय आणि जे हे काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने काय होते डिटर्मिनंटची काय होती अरेंजमेंट होती. ओके. हे काय 2x2चे ऑर्डर, हे काय ऑर्डर किती आहे 2 आणि इथं ऑर्डर किती आहे 3. म्हणजे डिटर्मिनंट आता आपल्याला तुम्ही 10वीपर्यंत किती ऑर्डरचा स्टडी केला, अशा डिटर्मिनंटचा स्टडी केला का ज्याची ऑर्डर 2 होती. आणि आता तुम्हाला डिटर्मिनंटचा अशा ऑर्डरचा अभ्यास करायचा का ज्याची ऑर्डर किती आहे 3x3 म्हणजे 3 ऑर्डर. ओके. मग आता त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तुम्हाला माहिती आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची या ठिकाणचा हा प्रश्न आहे. आता डिटर्मिनंट तुम्हाला कळलं आहे. डिटर्मिनंट डेव्हलप का करण्यात आलं, डिटर्मिनंट डेव्हलप का करण्यात आलं याच्यामागे एक रिझन आहे. ओके. एक रिझन जे की तुम्हाला सांगितलं मी आताच का 3 व्हेरिएबल आणि 3 इक्वेशन जर असेल तर त्यापासून एक डिटर्मिनंट तयार होतं आणि ते आपण सॉल्व्ह करू शकतो. यानुसार आपण 3ही व्हेरिएबलच्या वेगवेगळे जे व्हेरिएबल आहेत त्याच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. पण त्यामागं अजून एक दुसरं मेथड यामागं अशी होती डिटर्मिनंट डेव्हलप करण्यामागं का बराच मोठा डाटा असा का जो कॉम्पॅक्टमध्ये तुम्हाला बसवायचा होता आणि त्याच्यावरनं तुम्हाला वेगवेगळी कन्क्लुजन काढायची होती. ओके. तर याच्यासाठी डिटर्मिनंट हा एक पार्ट डेव्हलप झाला. ओके. डाटा ॲनालायझिंग म्हणजे जसं की आता कोरोनाचं आपण त्याला एक्झाम्पल देऊ शकतो की महाराष्ट्रात किती रुग्ण आहेत, मग जिल्ह्यांची नावं, रुग्णांची नावं, रुग्ण बरे झालेत ॲक्सेट्रा तुम्ही ते पाहू शकता. तर हा सगळा डाटा महाराष्ट्रातला सगळ्या रुग्णांचा, मग एक्सपायर किती झाले, पॉझिटिव्ह किती होते, निगेटिव्ह किती, कधी भरती झाले, कधी डिस्चार्ज मिळाला, मग पुणे जिल्ह्याची अवस्था काय, नगरची अवस्था काय, नाशिकची अवस्था काय, मुंबईची अवस्था काय, असं प्रत्येक हा जो सगळा डाटा होता हा समोर व्यवस्थित तुमच्या प्रेझेंटेशन जर नुसतं जर यादी बनवली तर ते आपल्याला नीट लक्षात येणार नाही आहे. पण जे जर व्यवस्थित कॉम्पॅक्टमध्ये आकडेवारीनुसार अरेंजमेंट करून जर एक्सेल शीटमध्ये जर भरलं तर ते लगेच आपल्याला कम्पॅरिझन करता येतं की अरे हां पुण्यामध्ये एवढे पेशंट होते, आज मात्र नाशिकमध्ये एवढे पेशंट आहे, त्यामुळं दॅट्स इट. त्यावरनं तुम्ही काय करू शकता तुमचे वेगवेगळे कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. म्हणजे बराच मोठा डाटा जेव्हा तुम्ही कॉम्पॅक्टमध्ये बसवायचा प्रयत्न करता आणि त्यावेळेस तिथे कोण येतो डिटर्मिनंट येतो. तर ह्या सगळ्या पार्टमध्ये आणि त्याच्यासोबत मॅट्रिसिस तर येतोच येतो. ओके. तर हा सगळा पार्ट डिटर्मिनंटमध्ये आपल्याला पाहायचा आहे. म्हणून डिटर्मिनंट ॲक्च्युअली डेव्हलप झालं. तर याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तुम्हाला माहीत आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. आणि आता आपल्याला खरं तर याचं एक्सपान्शन कसं करायचं, म्हणजेच या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन कसं करायचं हे या ठिकाणी पाहायचं आहे. ओके. तर आता आपण पाहणार आहे 3x3 म्हणजेच डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे 3, त्याचं जे एक्सपान्शन आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ओके. तर 3x3ची ऑर्डर पहा, आपण नंबरमध्ये घेऊया. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो, पहिला रो सेकंड कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम,
त्यानंतर इथे थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, हे झालं तुमचं डिटर्मिनंट. ओके, आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. मग आपल्याला बुकमध्ये काय दिले पहा बरं का. आता आपल्या बुकमध्ये काय दिले की हा जो फर्स्ट रो आहे त्याला घेऊन त्यांनी आपल्या समोर एक एक्सपान्शन मांडलं आहे. मग ते एक्सपान्शन आहे फर्स्ट रोला घेऊन एक्सपान्शन केलं आहे A11. डिटर्मिनंट इथे दिले A22, A23, A32, A33. ओके, सायमल्टेनियसली मी एक डिटर्मिनंट या ठिकाणी राईट करतो. ओके, आणि त्या डिटर्मिनंटची पण आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू का एक्सपान्शननुसार त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते. मी इथे नंबर घेतो डायरेक्ट 4 3 2 1 4 3 5 6 8. दॅट्स इट. असे नंबर आपण या ठिकाणी घेतले. आता थोडक्यात आता जर तुम्ही पाहिलं तर का A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलमचं पोझिशन कोणती आहे, नंबर 3 आहे. A31ची पोझिशन काय, कोण आहे इकडं 5 आहे. या टाईपमध्ये असे नंबर तुम्हाला अरेंज केलेले असतील. आणि या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची, म्हणजे कोणता पॉईंट पाहतोय आता आपण, एक्सपान्शन. ओके, सध्या बुकमध्ये जे दिले मी ते तुम्हाला राईट करून दाखवतो आणि नंतर ते का आलं आणि कसं आलं त्याचा डिटेलमध्ये आपण स्टडी करू. ओके, मग आता पहा फर्स्ट रो घेऊन त्यांनी डिटर्मिनंटचं एक्सपान्शन सांगितलं आहे. तर फर्स्ट रो घेतला आपण A11 म्हणजे पहिला इलेमेंट घेतल्यानंतर त्याला डिटर्मिनंट त्यांनी लिहिले. कोणतं डिटर्मिनंट लिहिले पहा, पहिला रो घेतल्यावर हे डिटर्मिनंट घेतलंय काय A11, बाकी डिटर्मिनंट इथं लिहिलं. म्हणजे थोडक्यात काय, जो इलेमेंट तुम्ही घेतलाय त्या इलेमेंटमधल्या रोमधले आणि त्या इलेमेंटच्या कॉलममधले कोणताच इलेमेंट त्यामध्ये घेतला नाही. म्हणजे तुम्ही इथे जो इलेमेंट घेणार आहात तो इलेमेंटचा रो आणि कॉलम सोडून जे इलेमेंट राहतील त्याचा डिटर्मिनंट तयार होतो. ओके, आता आपण कशाने पाहतोय, रोने एक्सपान्शन पाहतोय. काय होईल, मायनस, त्यांनी मायनसचं साइन दिलं A12 म्हणजे काय आलं, सेकंड इलेमेंट. आता हा इलेमेंट म्हणजे हा कॉलम गेला आणि रो तर ऑलरेडी गेलेलाच आहे. मग हा जर कॉलम गेला तर राहिलेलं काय, A21, A31, A23, A33 प्लस शेवटचा इलेमेंट A13. डिटर्मिनंट पहा, तो रो गेला कॉलम गेला म्हणजे काय राहिलं, A21, A22, A31, A33. हे झालं डिटर्मिनंट तयार. मग आता तुम्हाला माहिती आहे याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण. काय करणार आहे तुम्ही इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचं पण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचं पण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे जर तुम्ही पहा फर्स्ट रो घेऊन त्याचं एक्सपान्शन केलं, त्याचं जर एक्सपान्शन केलं, त्या डिटर्मिनंटचं जर एक्सपान्शन केलं तर त्या डिटर्मिनंटला आपण काय नाव देऊया, A. डिटर्मिनंटला कॅपिटल लेटरनी नाव देतात. ओके, तर A to Z कोणतंही कॅपिटल लेटर तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. मग आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला 4 यूज करून काढायचे. काय आलं, 4. डिटर्मिनंट काय तयार झालं पहा, 4 3 6 8. तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा. मायनसचं साइन 3. डिटर्मिनंट काय 1 5 3 8. शेवटचा नंबर काय +2. डिटर्मिनंट काय आलं, डिटर्मिनंट 1 5 4 6. काय केलं तुम्ही, जो तुम्ही नंबर घ्याल ना तर तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, डिटर्मिनंट तयार झाला. मग आता याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. सिंपल आहे. 4 ब्रॅकेटमध्ये पहा, 4 8 जा 32 -6 3 जा 24. ओके, -3 ब्रॅकेट इथं 8 1 जा 8 -5 3 जा 15. इथं +2 ब्रॅकेटमध्ये 6 1 जा 6 -4 5 जा 20. ओके, म्हणजेच काय आलं रे, 4 ब्रॅकेटमध्ये 32 -24 32मधनं 24 गेले, किती राहिले 8. -3 8मधनं 15 गेल्यावर -7 आणि इथं +2 ब्रॅकेट आतमध्ये 6मधनं 20 गेले, 6मधनं 20 गेले म्हणजे किती राहिले 14. पण 14ला साईन कोणता राहणार आहे, मायनस, कारण 20ला किती आहे मायनस. ओके, या बाजूला घेतो मी पा व्हॅल्यू इज इक्वल टू 8 4 जा 32 -3 -7
प्लस 21 मायनस 14 टू जा प्लस इंटू मायनस मायनस 28. जर आता ह्या दोघांचं मी काय करेल, मी ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करेल. ओके, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं, -7 जर मी यात ॲड केले प्लस 32 -7 म्हणजे किती आले 25. ओके, याचं ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते बेसिक तुम्हाला माहिती आहे. तर 25 हे काय आलं, या डिटर्मिनंटची या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. तर असं झालं या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन. म्हणजे एक्सपान्शन करण्याचा हा फॉर्म्युला आहे. मग प्रत्येक वेळेस एक्सपान्शन तुम्ही असंच करणार आहे का? ओके, आता डिटर्मिनंटचं एक्सपान्शन नेहमी, आता आपण ज्या आपल्या 11th स्टँडर्डमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, तर प्रत्येक वेळेस आपण फर्स्ट रोज यूज करणार आहे आणि फर्स्ट रो यूज करायचा हा फॉर्म्युला आहे. आता तो कसा आला हे मात्र आपल्याला पुढे गेल्यावर समजणार आहे. मायनॉर आणि कोफॅक्टर. आता हे मायनॉर आणि कोफॅक्टर ह्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या आणि तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला याचं जे एक्सपान्शन तयार झालं आहे हे तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट मग प्रत्येक वेळेस पहिलाच रो घेऊन असं एक्सपान्शन येतं, याचा अर्थ दुसरा रो घेऊन तुम्ही व्हॅल्यू नाही फाइंड करू शकत का? मग इथे प्लस मायनस प्लस काय सिम्बॉल राहणार आहे? ओके, थर्ड रो जर घेतला तर, फर्स्ट कॉलम घेतला तर, सेकंड कॉलम घेतला तर, थर्ड कॉलम घेतला तर इथे काय होणार आहे? तर या व्हॅल्यू कशा फाइंड आउट केल्या जातात? आता सध्या आपण फक्त काय पाहिलं आहे, फर्स्ट रो घेऊन एक्सपान्शन तुम्हाला राईट केलं आणि तुम्ही एक व्हॅल्यू फाइंड आउट केली या ठिकाणी. हे तुम्ही राईट करून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. मग आता आपण काय करूया आपला एक्सपान्शन हा पॉईंट संपला आहे. ओके, आता आपण काय पाहणार आहे, मायनर आणि कोफॅक्टर. पण हे दोन पॉईंट पाहिल्याशिवाय तुम्हाला हा पॉईंट लक्षात येणार नाही. बुकमध्ये पण तुम्हाला विचारलं जातं का मायनॉर फाइंड आउट करा. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला क्वेश्चन पण आहेत, कोफॅक्टर फाइंड आउट करा. प्रत्येक एलिमेंटला डिटर्मिनंटमध्ये प्रत्येक एलिमेंटला मायनर आहे आणि प्रत्येक एलिमेंटला कोफॅक्टर आहे. मग ह्या एलिमेंटचा पण मायनर आहे, ह्या एलिमेंटचा मायनर आहे. प्रत्येक 9 मायनर आणि 9 मायनर आहे या ठिकाणी आणि 9 काय आहेत, कोफॅक्टर आहे. मग ते नक्की कसे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी, हे आता आपण जस्ट पाहतोय. तर लगेचच पाहणार आहे. तर तुम्ही हे पॉज करून राईट करून घ्या, म्हणजे आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर स्टार्ट करता येईल. ओके, तर आता आपण पाहणार आहोत मायनर आणि कोफॅक्टर कसे फाइंड आउट करायचे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली होती आपली, 25. ओके, आता एक्झॅक्ट मायनर म्हणजे काय? आता पहा, जेव्हा क्रॅमर्सने या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ठरवलं, मग त्यांनी जी मेथड डेव्हलप केली ना, ॲक्च्युली ती मेथड काय होती, इज इक्वल टू, बरं का, हा पार्ट मी आहे तसंच ठेवला. हे आहे तुमचं डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा क्रॅमर्स नावाच्या मॅथमॅटिशियनने एक रूल डेव्हलप केला आणि तो रूल आता मी या ठिकाणी लिहितो. ओके, जेव्हा या टाईपमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट दिलं जाईल तेव्हा त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करताना या ठिकाणी मी काय लिहितोय पहा, A11 C11 प्लस A12 C12 प्लस A13 C13. काय केलं रे तुम्ही, हा रो घेऊन तुम्ही एक्सपान्शन लिहिलं. सिमिलर, एकदम ॲक्युरेट सेम तुम्ही हा रो घेऊन सुद्धा हा फॉर्म्युला यूज करू शकता. याच्यासाठी आपण काय केलं, काय फर्स्ट काय यूज केलं इथं, रो. जर तुम्ही ठरवलं का नाही सर मला फर्स्ट रो नको आहे, मला सेकंड कॉलम घेऊन एक्सपान्शन पाहिजे, राईटअप करू शकता तुम्ही. काय कॉलम पाहतोय आपण 1 2, ओके, C12 प्लस A22 C22 प्लस A32 C32. काय केलं तुम्ही, सेकंड कॉलम काय केलं तुम्ही, सेकंड कॉलमला घेऊन एक्सपान्शन केलं. तुम्ही पहा रो 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 म्हणजे एक्सपान्शन किती पद्धतीने करू शकता, 3. कॉलम 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 एक्सपान्शन किती पद्धतीने करू शकता, 3. म्हणजे टोटल वे किती आले, 6. 3 रो 3 कॉलम. प्रत्येकाचं तुम्ही एक्सपान्शन असं करू शकता. मग पहिला पार्ट का एक्झॅक्ट सर का हा कळला मला एलिमेंट आहे, पण हा काय प्रकार आहे, कोण C11. हा कळला एलिमेंट आहे, हा काय प्रकार आहे,
हा कळला इलेमेंट. पण हा काय प्रकार आहे, म्हणजे इथे तुम्हाला हा जो सी आला आहे, एलिमेंट माहिती तुम्हाला, एलिमेंट कळलं सर, पण हे सी काय प्रकार आहे, तर सी म्हणजे काय, तुमचा कोफॅक्टर. ओके, आता कोफॅक्टर म्हणजे काय, आता कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे बरं का, त्या सगळ्या कन्सेप्ट आता तुम्हाला समजत जाणार आहेत. कोफॅक्टर म्हणजे काय, तर कोफॅक्टर थोडंसं उलट येतो, आपण रिवर्स मारतोय. ओके, कोफॅक्टर म्हणजे काय, कोफॅक्टर म्हणजे आता पहा 1 1 पहिला एलिमेंट घेऊ, कोफॅक्टर पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर, याचा फॉर्म्युला आहे, याचा फॉर्म्युला आहे -1 याचा इंडेक्स 1 + 1 इंटू M11. आता परत प्रश्न पडला का, M11 काय, हे कळलं, कोफॅक्टर तुम्ही म्हणताय मान्य झालं, म्हणजे -1 ला इंडेक्स इथे काय झालं, सॉरी 1 + 1. समजा बरं का, आता तुम्हाला हा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, काय 3 2 म्हणजे कोणता एलिमेंट आहे या पोझिशनचा, म्हणजे कोणता, इथं जर पाहायला गेले तर 6 चा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग काय करणार आहे तुम्ही, कोफॅक्टर कोणत्या पोझिशनचा, 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम इज इक्वल टू -1 3 + 2 इंटू M32. समजा तुम्ही म्हणले नाही सर, आम्हाला काय करा, आम्हाला याचा कोफॅक्टर काय A13, C13 म्हणजे काय, A13 म्हणजे हा नंबर आहे, इथं जर पाहिलं तर 2 आहे. आता त्याचा कोफॅक्टर काय आहे, या ठिकाणी मी लिहितो C13 पहिला रो थर्ड कॉलम इज इक्वल टू -1 इंटू M13. आता तुमच्या लक्षात आलं आहे, सॉरी याचा इंडेक्स राईट करायचा राहिला 1 + 3, म्हणजे कोणाचाही कोफॅक्टर फाइंड आउट करायचा असेल, काय सांगतो नीट आहे का, कोणाचाही कोफॅक्टर जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला मायनॉरला, याला काय म्हणायचं, M म्हणजे काय, मायनॉर, त्याच्या मायनॉरला पहा, असं आपण कन्सिडर करू 13चे 13 13 11 11 32 32, म्हणजे त्याच एलिमेंटच्या मायनॉरने मल्टिप्लाय करायचं, मायनॉरला -1 ने मल्टिप्लाय करायचं, मायनॉरला -1 ने मल्टिप्लाय, मायनॉरला -1, पण नुसता -1 आहे का, नाही, त्याचा इंडेक्स इथं जर तुम्ही पाहिलं तर काय 1 + 3 1 + 1 3 + 2, हे कुठून आले, तर हेच मेंबर घेतलेत आपण, कोणत्या पोझिशनचा आहे तो नक्की कोणत्या पोझिशनचा आहे. ओके, मग आता इथं 1 3 1 + 3 1 1 1 + 1 3 2 3 + 2, कोणत्या पोझिशनचा तो आहे त्या पोझिशनवर डिपेंड आहे त्याचा इंडेक्स काय लिहायचा. आता हे कळलं आम्हाला सर का, तुम्ही तिथं A11 A13 A12 हे सगळे इलेमेंट घेतलेत, इथं कॉलममध्ये इलेमेंट घेतलेत, सी म्हणजे कोफॅक्टर हे समजलं आम्हाला, आणि कोफॅक्टर काढायचा हा फॉर्म्युला हे पण समजलं आम्हाला, पण हा मायनॉर कसा शोधायचा सर, कारण इथं मायनॉर तर कळला पाहिजे ना तुम्हाला काय. आता पहा, हा जो इलेमेंट आहे त्याचा मायनॉर म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस सबट्रॅक्शन, म्हणजे हा A11 आणि त्याच्यासोबत हा जो डिटर्मिनंट तुम्ही या ठिकाणी राईट केला आहे तोच या एलिमेंटचा मायनॉर आहे. त्यानंतर A12, हा जेव्हा A12 आणि याच्या शेजारी हे डिटर्मिनंट लिहिलं आहे, हाच या एलिमेंटचा मायनॉर आहे, आणि A13 हा डिटर्मिनंट या एलिमेंटचा मायनॉर आहे. म्हणजेच काय केलं रे तुम्ही इथं, तर हा काय M11, हा कोण आहे कॅपिटल M या 1 2, आणि हा कोण आहे M13. तर हे काय आहेत मायनॉर. म्हणजे मायनॉर तुम्हाला आता लक्षात आलं असेल कसं काढायचं. तर मायनॉर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही आहे, जेव्हा तुम्ही इथला एलिमेंट घेता, आता हे नीट पुन्हा काळजीपूर्वक लक्षात घ्या. ओके, तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा एलिमेंट आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा मायनॉर काढायचा आहे, तर तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, उरलेल्यांचा डिटर्मिनंट तयार करायचं, त्याला त्या एलिमेंटचा मायनॉर म्हणायचं. ओके, समजा तुम्हाला मध्येच वाटलं का सर मला या एलिमेंटचा मायनॉर काढायचा आहे, मग या एलिमेंटचा मायनॉर काय येईल, A21 हा एलिमेंट पाहतोय, याचा कोण काढायचा आहे तुम्हाला मायनॉर, म्हणजे पावर का सॉरी A2 लिहिलं मी,
मायनॉर कोणाचा काढायचा आहे 2 1 ह्या पोझिशनच्या इलेमेंटचा मायनॉर काढायचा आहे. म्हणजे हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा, उरलेले मेंबर कोण आहेत इज इक्वल टू A12 A13 A32 A33. काय झालं, हे दोन इलेमेंट इथे लिहून काढले. हे काय तयार झालं डिटर्मिनंट तयार झालं आणि त्यालाच काय म्हणणार आहे ह्या इलेमेंटचा मायनॉर कळलं तुम्हाला. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा तुम्ही मायनॉर कसा फाइंड आउट करणार आहे, सिम्पल आहे. आता समजा तो एलिमेंट कोण होता 1 1 होता, मग या पोझिशनचा जर मला मायनॉर फाइंड आउट करायचा असेल तर मी काय लिहिणार आहे एम कोणत्या पोझिशनला आहे तो सेकंड रो पहिला कॉलम इज इक्वल टू डिटर्मिनंट मी तयार करतोय. आता रो आणि कॉलम मी सोडून देणार आहे 3 2 6 8 3 2 6 8. ओके, हे एलिमेंट मी या ठिकाणी राईट केले. आता मला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची माहिती आहे तुम्हाला, 6 3 जा 24. ओके, मायनस 6 2 जा 12 म्हणजे ॲन्सर किती आलं 12. म्हणजे या पोझिशनचा मायनॉर किती आहे 12. लक्षात आलं. मायनॉर कसा फाइंड आउट करायचा, म्हणजे को फॅक्टर कसं काढतात, -1नी मायनॉरला मल्टिप्लाय करायचं. पण -1चा काय तो इंडेक्स काय, ह्या दोनची काय करतो आपण ॲडिशन. म्हणजे मायनॉरला -1नी मल्टिप्लाय करा पण त्याचा इंडेक्स हा घ्या. म्हणजे त्या पोझिशनचा जर मला काढायचं असेल, त्या पोझिशनचा जर मला को फॅक्टर काढायचं असेल, मायनॉर काढायचं असेल तर तो कशा पद्धतीने काढला जातो हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, तर आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पल थ्रू आपण पाहूया का एक्झॅक्ट मायनॉर कसा काढायचा आणि को फॅक्टर कसं काढायचा आणि हा जो फॉर्म्युला डेव्हलप झाला तो कशा पद्धतीने झाला. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मायनर म्हणजे काय, को फॅक्टर म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, आणि हा फॉर्म्युला आता आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय विथ एक्झाम्पल. ओके, तर पहा आता आपण एक्झाम्पल पाहतोय. काय डेल्टा घेतलाय आपण, ए इज इक्वल टू A11 12 13 म्हणजे हे टोटल इलेमेंट आहेत प्रत्येक पोझिशन वाईज. ओके, आता आपला जो एक्सपान्शनचा फॉर्म्युला होता, एक्सपान्शन काय होतं आपलं A11 पहिला रो घेऊन आपण केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. A11 त्याचा मायनॉर, दुसरा इलेमेंट घेतला पण त्याला मायनसचं साईन दिलं आहे बिटवीन. ओके, त्यानंतर आपण काय केलं, त्याचा मायनॉर घेतला. ओके, मायनॉर कसा घ्यायचं माहिती आहे तुम्हाला, तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. त्यानंतर हा घेतला आणि त्याचा हा रो आणि हा कॉलम सोडून दिला, ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन, हा काय झाला त्याचा मायनॉर. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मायनॉर तुम्ही कसा पण फाइंड आउट करू शकता. काय करायचं फक्त तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. आता इथं जर पाहिलं तर ॲक्च्युअल ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा फॉर्म्युला हा होता जो क्रॅमर्सने डेव्हलप केला होता. तर तुम्ही या पद्धतीने फाइंड आउट करा. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर A11 C11 A12 C12 A13 C13 म्हणजे जो इलेमेंट आहे त्याचाच को फॅक्टर घ्या, जो इलेमेंट त्याचा को फॅक्टर, इलेमेंट को फॅक्टर. मग आता हा इलेमेंट तसंच आला, को फॅक्टर कसा करतात तर त्याच मायनॉरला -1चा इंडेक्स 1 + 1, त्याच्याच मायनॉरला -1चा इंडेक्स 1 + 2, 1 इंडेक्स काय आला 1 + 3. ओके, मग आता तुम्ही जर इथं पाहिलं तर A11 -1चा इंडेक्स 1 + 1 म्हणजे किती 2. ओके, जर म्हणजे -1चा स्क्वेअर, आता तुम्हाला माहिती आहे -1चा स्क्वेअर हा +1 असतो. ओके, म्हणजे +1नी जर मायनॉरला मल्टिप्लाय केलं तर मायनॉर आला पा. ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं A12 मायनॉर आपण 1 2चा पाहतो. ओके, A12. ओके, आता हा जो मायनॉर आहे त्याच्याच एलिमेंटला मल्टिप्लाय करतोय. आता -1चा इंडेक्स 1 + 2 आहे म्हणजे किती येणार इंडेक्स 3. -1चा इंडेक्स जर 3 असेल तर ऑब्विसली -1 ॲन्सर येणार आहे. जर ह्या दोघांना -1नी मल्टिप्लाय केलं तर प्लस इंटू मायनस इथं काय आलं M2 मायनॉर, तो एलिमेंट त्याचाच मायनॉर. इथं जर पाहिलं तर ते दोन एलिमेंट आहेत म्हणजे कोण A13 M13. -1चा इंडेक्स किती आहे 4 -1चा जर 4 इंडेक्स असेल तर व्हॅल्यू काय असणार आहे प्लस, काय असणार प्लस. म्हणजेच हा जो तुमचा फॉर्म्युला होता एक्सपान्शनचा हा या ठिकाणी डेव्हलप झाला पहा.
काय आपण काय घेतलं होतं A11 आणि त्याचा इथं मायनॉर घेतला होता. मायनॉर म्हणजे काय माहिती तुम्हाला. ओके, दॅट्स इट. इथं काय घेतला, पुढचा एलिमेंट घेतला A12, त्याचा मायनॉर इथं लिहिला. ओके, डिटर्मिनंट प्लस A13, त्याचा मायनॉर आपण या ठिकाणी राईट केला. तर ॲक्च्युअल इथं काही एलिमेंट असणार आहेत, इथं एलिमेंट असणार आहेत, इथं पण एलिमेंट असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या सुरुवातीला या डिटर्मिनंटचं एक्सपेन्शन हे होतं, हे कुठून आलं तर इथून आलं, आणि हे कुठून आलं तर इथून आलं, आणि हा डेव्हलप केलेला क्रॅमरचा रोल. तर अशा पद्धतीने काय करतात, डिटर्मिनंटची काय करतात, व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. मग आपण तुम्ही जर रो बदलला तर -1चा इंडेक्स बदलणार आहे, त्याच्यानुसार साईन चेंज होणार आहे. तुम्ही कॉलम पाहिला, तुम्ही कॉलम वाईज गेलात, म्हणजे सगळं जे डिपेंड आहे, सगळं जे एक्सपेन्शन डिपेंड आहे तर ते कशावर आहे, -1 त्याचा इंडेक्स त्याच्या पोझिशननुसार काय होतं आहे हे जर तुम्हाला सरळ समजलं, दॅट्स इट. तुम्ही कोणत्याही एक्सपेन्शन डोळे झाक करून लिहू शकता. म्हणजे थोडक्यात समजा तुम्ही हा कॉलम घेऊन केलं तर इंडेक्स काय येणार आहे, प्लस, म्हणजे पहिला प्लसच आला, 2 + 3 5, इंडेक्स काय येणार आहे 5, इंडेक्स 5 म्हणजे मायनसचं साईन येणार मिडलच्या टर्मला, आणि थर्ड घेतला 3 + 3 6, मग इंडेक्स पॉझिटिव्ह येणार आहे. -1चा इंडेक्स ऑड नंबर आणि इवन नंबर जर असेल तर +1 -1 हे होत राहतं. इथं जर पाहिलं, जर तुम्ही हा कॉलम घेऊन जर पाहिलं तर पहिल्यालाच काय येणार आहे, मायनसचं साईन येणार आहे. ओके, इथं काय येणार आहे, प्लसचं साईन, 2 + 2 4, आणि इथं काय येणार आहे मायनस, कारण 3 + 2 5. म्हणजे तुम्ही कॉलम आणि रो चेंज केला तर त्या पद्धतीने काय होणार आहे, साईन चेंज होणार आहे. कशाचे, एक्सपेन्शनचे. पण आता सध्या आपण काय पाहणार आहे, एक्सपेन्शन, कोणत्या पण डिटर्मिनंटचं एक्सपेन्शन सॉल्व करताना आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, दॅट्स इट. ओके, पण जर तुम्हाला बाकीचे रो कॉलम पाहिजे नसेल तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता, त्याचं एक्सपेन्शन तुम्ही राईट करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी काय संपलं आहे, तर डिटर्मिनंट म्हणजे काय, 3/3ची ऑर्डर म्हणजे काय, आय आणि जे म्हणजे काय, त्याचं एक्सपेन्शन कसं, कोफॅक्टर म्हणजे काय, आणि मायनर म्हणजे काय. ओके, मग आता तुम्हाला एक क्वेश्चन कसा विचारला जातो, तर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला एखादा डिटर्मिनंट देतील आणि त्या डिटर्मिनंटमध्ये विचारतील का, तर मायनर फाइंड आउट करा, कोफॅक्टर फाइंड आउट करा, एक्सपेन्शन करा. ओके, किंवा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता समजा आपण एक डिटर्मिनंट घेतलं, या डिटर्मिनंटमध्ये आपण एलिमेंट लिहूया 3 4 2 1 5 3 2 4 1 किंवा 3च. ओके, हे एलिमेंट घेतले. आता आपल्याला इथे काय करायचं, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे पहिला रोचा यूज करणार आहे. काय येणार आहे, 3 ब्रॅकेटमध्ये डिटर्मिनंट काय करणार आहे तुम्ही, डिटर्मिनंट इथं डिटर्मिनंट लिहायचं आहे तुम्हाला 5 3 4 3 -4 डिटर्मिनंट 1 2 5 4 +2 डिटर्मिनंट 1 5 2 4. आता इथून पुढे कसे जायचे माहिती आहे तुम्हाला, 3 ब्रॅकेट -4 ब्रॅकेट +2 ब्रॅकेट. ओके, इथं तुम्हाला एक व्हॅल्यू मिळणार आहे, मायनस इथे एक व्हॅल्यू मिळणार आहे, प्लस इथे एक व्हॅल्यू मिळणार आहे. ह्या व्हॅल्यूवरनं तुम्ही काय करू शकता, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आता या ठिकाणी मी थोडंसं स्पीडने केलं आहे, कारण हे कॅल्क्युलेशन हे तुम्ही सिम्पल सॉल्व करू शकता. म्हणजे कोणत्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकता. कशाचा यूज करून, पहिल्या रोचा यूज करून. ओके, हे झालं त्याचं एक्सपेन्शन. काय पाहताय तुम्ही, एक्सपेन्शन. आता काय, मायनॉर. आता कोणत्या पण एलिमेंटचा जर तुम्हाला मायनॉर फाइंड आउट करायचा असेल, कोणत्या पण एलिमेंटचा, आता तुम्हाला सांगितलं का ह्या 5चा मायनॉर फाइंड आउट करा. 5चा जर मायनर फाइंड आउट करायचा आहे, कोणत्या पोझिशनला येतो, कोणत्या पोझिशनला आहे मायनर, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. ओके, दॅट्स इट. काय येईल रे त्याचा मायनॉर, म्हणजे काय करावं लागणार तुम्हाला, तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, उरलेले डिटर्मिनंट तयार करायचे 3 2 2 3. याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची माहिती तुम्हाला, 3 3 जा 9 -2 2 जा 4, आन्सर किती आला 5. मायनर किती आला त्याचा, 5 आला. दॅट्स इट. ओके, म्हणजे कोणत्या पण एलिमेंटचा तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, मायनॉर. तुम्ही याचा सुद्धा मायनॉर फाइंड आउट करू शकता. कोणत्या पोझिशनला येतो, 3 3. ओके, काय झालं मायनॉर, त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या, मग डिटर्मिनंट 3 1 4 5 3 1 4 5. काय आलं रे, 15 - 4 = 11. आणि यांचाच जर तुम्हाला को फॅक्टर पण फाइंड आउट करायचा, मायनॉर कसा फाइंड आउट करायचं कळलं, म्हणजे किती मायनॉर तयार होऊ शकतात या ठिकाणी, नाही.
आता को-फॅक्टर याचाच काढायचा आहे, काय 2 2. ओके, काय होईल बरं को-फॅक्टर कसं फाइंड आउट करतात, -1चा इंडेक्स 2 + 2 सी 3 3. ओके, को-फॅक्टर काय -1चा इंडेक्स 3 + 3 आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचं, त्याच्याच मायनॉरनी काय 2 2 मायनॉर 3 3. ओके, म्हणजे काय आलं, -1चा इंडेक्स जर 2 + 2 म्हणजे काय आला 4 म्हणजे काय 1. ओके, म्हणजेच 1नी जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे रे, आन्सर 5च राहणार आहे पहा, कारण मायनॉर किती आहे, त्याचा मायनॉर किती आहे 5 × 1 1. त्यानंतर इथं किती आहे 11, म्हणजे इथे किती येणार आहे 11. आता 3 + 3 म्हणजे काय येणार आहे 6. -1चा इंडेक्स जर 6 म्हणजे इव्हन नंबर असेल, -1चा इंडेक्स काय झाला 6 इव्हन नंबर. ओके, -1 इंडेक्स 6 म्हणजे व्हॅल्यू काय आली 1. म्हणजे 1नी जर तुम्ही 11ला मल्टिप्लाय केलं तर इथं पण काय येणार आहे मायनॉर काय येणार आहे 11 येणार आहे. दॅट्स इट, तुम्ही तिथे व्हॅल्यू पुट करू शकता. अशा पद्धतीत तुम्ही एक्सपेन्शन सॉल्व करू शकता, मायनर फाइंड आउट करू शकता, को-फॅक्टर फाइंड आउट करू शकता. तर अशा पद्धतीने आपले या टॉपिकचे 2 पॉईंट संपलेले आहेत आणि या 2 पॉईंटवर डिपेंड तुमचा फर्स्ट एक्झरसाइज आहे. सॉल्व करा, पहा, चेक करा, तुम्हाला ऑल टोटल सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. आणि जरी नाही जमले तरी काळजी करू नका, कारण मी ऑल टोटल एक्झरसाइज या ठिकाणी घेणार आहे. ओके, बाय बाय.